गोटा म्हशी शेळ्या हे बघा सगळं. पाणी चांगलं आहे, सकाळ सकाळचं येतं, भारी आहे इथं, पाण्याचं काही टेन्शन नाही. तर गाईज बघा, गरम गरम भाकरी खायला या गरम गरम बाजरीची भाकरी. हां छान केलं एकदम मस्त. आणि इथं भारी वाटतंय खरं. इथंच एक असे अलमारीच ठेवायची, पण हे होतंय ना, चाय पत्ती साखर तेवढं. हां 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 ते चांगलं आणि हवेशीर राहते ना, पंख्याची गरजच नाही. जाळी लावली का नाही, वरनं हवा येत राहते आणि उकडत पण नाही. स्वयंपाक करताना हे पाऊस आला तरी मग पाऊस पण लागत नाही, नाही लागत. होय, मला लय आवडलं हे. मी अशीच साधं सिंपल आम्हाला किचन करायचं आहे का, शेतात सारवायचं. ते फरशा नको वाटतं, गार गार लागतं ना, सर्दी खोकला होतो. ते पक्कच बांधलंय, पण असं स्वयंपाकघर आम्हाला साधं करायचं आहे. हां असं चुलीवरचं भारी वाटतं. तर हे बघा इकडं सकाळी उठून हे बघा चालले बघा, शेळ्या हिंडवायचं सोडायचं हे चालू होते. गावाकडं आलं की हे सगळं तुम्हाला वातावरण बघायला मिळणार. बघा हे बघा, आज आता आम्ही पुढं जाणार आहे लग्नाला, तिथलं पण तुम्हाला दाखवते मी नंतर. हे आमची बहीण पण आहे बघा. हे बघा गरम गरम भाकरी खायला या गायचं, गरम गरम चुलीवरची मस्त भाकरी. हे बघा हे आमची बहीणच आहे. आणि इकडं आहे बघा, हे आमच्या आत्तीचं, माझ्या आत्तीचा मुलगा. चुलीची भाकरी खायला मजा येते. तिकडं आहे का नाही, ते नाना आहे, काल आम्ही आलो ते, ती मोठा आणि ही छोटा. हां पण ही गावाकडे राहिला आणि ती शहरात राहिला. हां आणि ही दोघी जावा जावा आणि आम्ही नात्यानं बहिणी. हां हा मामाची मुलगी, हा मामाची मुलगी. ही आमची भाषा साधी भाषा बोलते चालते, आम्ही साधीच बोलते, काय साधीच भाषा बोलते. गाईज लोकांना वाटेल की असं एकदम आपण वेगळं कसं बोलायला लागले, पण जी तुझी भाषा आहे ना तीच बोल, साधी सिंपल थांब. जशी आहे का नाही आपली साधी भाषा, ती गावाकडची भाषाच बोलायचं, लय भारी वाटते. सिंपल जेवढी असेल ना तेवढी छान वाटते. तर गाईज हे माझ्या आत्तीचा मुलगा आहे आणि इथं सगळं गावाकडे आम्ही गावाकडे आहे. गावाकडचं वातावरण किती छान आहे बघा. आता आम्ही शेतात चाललो होतो मामाची मुलगी गावाकडे आली, त्यामुळे जरा बरं वाटते. आम्हाला जरा छान वाटायला लागली आता. आणि आता तिकडं पाहुण्यांनी चहा प्यायला बोलवलंय. हां पाहुण्यांनी चहा प्यायला बोलवलंय, तर तिकडं जातो. चला आता कसं आहे, कोणाकोणाला आवडतं दाखवायला. आम्हाला काय म्हणतात कधी कधी, तुम्ही म्हणता काकू आम्हाला चांगलं चांगलं दाखवत जावा, पण एकेकाला काय होतंय व्हिडिओ करायला आवडत नाही. नको नको आम्हाला लाज वाटते, आम्हाला लाज वाटते म्हणतात, मग त्यांचं मी घेत नाही. जे म्हणतात ना आवडीनं घ्या, मग त्यांचं घ्यायचं. तर मग आम्हाला म्हणलाही अशोक माझ्या आत्तीचा मुलगा आहे, ते म्हणला घे घे दाखव जरा आमच्या शेतातलं, आमच्या मेहनाच की आमच्या शेतातलं आमच्या गावाकडचं भाकरी केलेलं दाखव. तर ती दाखवली तुम्हाला, बघा नक्की. चला एक हिर आहे तुमची. हां आणि इकडे एक अजून. हां तर गाईज काय म्हणतात बघा, आरची आपलं परशा आरची माहित आहे ना तुम्हाला, पिक्चर बघितलेला सैराट. हा चला चला बघून या. चला अशा चला 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 इकडे जायचं. इथे एक हिर आहे, ही जावा बघून या, हा ती बघून या, बाग बघा, हा ते पलीकडे जुंधळा आहे, हा ती बघून ते नारळाची खीर आहे. हा होय, कुठला आहे बाग, तिकडे कुठे आहे बागाने, ती बी चांगली माहिती नव्हती खाली. ते तुझीच आहे तिकडची. हा 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 म्हणजे आहे का नाही काय म्हणताय मला, काय असं बोललं मला कळत नाही ना, म्हणून म्हणलं म्हणजे काय. किस्मत आमची पण चांगली होईल, वेळ टाइम निघणार. तिथे बसलं नाही नशीब तरी. हा मग काय कवा तर नाही. आणि काय नसतंय, सबुरीनं घ्यायचं, लय कर्ज काढायचं नाही, लय उलाढ आल्या करायचं नाही, लय कर्ज एक काढायचं. दिवस येईल की आपल्याला होईल तसं करायचं. कसं आहे माहिती का, पैशा सॉंग कधीच कोणी करायचं नसतं. दुसऱ्याला बघून तर कधीच काय शिकायचं, काम शिका. 2 बार जाय, 3 बार जाय, हा चौथी तरी येईल. येईल मग काय पुढे जातंय तर का? नाहीच की, कष्ट करत आहे, कष्ट करत राहायचं, फळाची चिंता करायची नाही. फळ द्यायला त्याला मार्ग नाही. हा आणि फळ मिळणारच, कष्टाला फळ असतंच आता ही असतं. वनस्पती आहे, होय ह्याला आपण आता जगवतोय, हा ह्याला बी आपल्याला जगवायचं आहे मग. आणि जगवणार आहे ह्यो. हे काय सोडणार नाही आपल्याला. अरे ही नुसतं झाड पण आपल्या कामाला येतच की, का नाही येत, एक दिवस जगवणार की. येतच की.
कुठलं नाही येत असं नसतं. ही धरती माता आपल्याला भरपूर काय देते. एक बार तर दिलं फक्त ना. धरती माता बघ 10 काय मिनिटं म्हणते, ते खाल्लं कष्ट करा आम्ही तुम्हाला फळ द्यायला तयार आहे. तर एक बार तर तीन दिलं आपल्याला हा. असं की असं लवकर तर काय घ्यायच परत होय हा हा तेच की असं पाहिजेच. हिमाल- हिमाल मग कसं आहे? मग आता हे तुम्ही कष्ट करताय, ठिबक लावल्या, वेळेवर त्याला पाणी खाद देताय म्हणून आहे. मग? कष्ट करतायच ना. एक बार द्या ना ती. मग ह्याला कसं खत द्यायचं असतंय डाळिंबाच्या झाडांना? शेणखत टाकायचं खाली हा वरखत टाकायचं हा मग आणि मग ठिबक चालू करायचं. चालू करायचं. हा आणि झाडं लावताना असं झाडं लावताना एकदम ते 400-500 आणायचं काय? हा आपलं आधी रान बघायचं आकायचं हा खड्डा आकायचं हा ही अंतर एवढं घ्यायचं असते का? आपल्याला लागण अंतर कशी किती करायची येत हम्म, समजा आपण बाबा 7-12 करतोय किंवा 8-12 करतो हम्म, आपल्याला किती रुपये बसते त्या हिशोबावर करायचं आपल्याला हम्म, हम्म, हम्म. आता अर्धा एकरला ह्या अशी झाडं आणायचं म्हणलं तर किती लागतात? 200 झाडं 200. आणि 200 बसते. हा बसते रे, पण ती कसं आहे माहितीये का, पोरं म्हणतात मम्मी तू एकटी धावपळ किती करणार? आपण बी आहे की बनवते आपण घ्यायचं पोरांना शूट मुळे मिळत नाही ना, इकडे तिकडे पळायला लागतं. नाही लय धावपळ करायला लागत. नाही ना. माहिती झालं गेलं की आमची सुनीता ताई काय सांगायला लागल्यात, तर असं कष्ट करायला लागतं. जोडीनं केलं आणि मुलाबाळांनी बी हातभार लावला तर त्यांच्याच भविष्यासाठी चांगलं होतं ना. आई वडील कोणासाठी कष्ट करतात? मुलांसाठी. मुलांनी बी सगळ्यांनी हातभार लावला चांगलं असतंय. तर चांगलंच होते. आणि आई वडील तर काय मिळतं एकदा ना एकदा मिळतो हा फळ एकदा मिळतं. मोबदला मिळतो म्हणजे अर्धा एकरला 200 झाडं बसते आणि त्याला खात काय घालायचं असं? शेणखत शेणखत का ती रासायनिक घालता काय? रासायनिक बी घालायचं थोडं हं. शेणखत आपण टाकायचं आणि त्यावर रासायन टाकायचं हा 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 यांच्या इथं खाली टाकायचं का झाडांना फवारणी करायची? हे अन्न दिसतं. खाली टाकायचं हा हे अन्नाच आहे नाना गावडीचा. खाली टाकायचं बुडात टाकायचं बुडात. हा बुडात टाकायचं म्हणजे दोन झाडं ती बरोबर. हा मुळ्या घेत्या त्या सोसून आणि झाडं चांगली होत्यात. बटन हा लावताना इकडे लावा इकडे लावायचं हा तेच की काही लावलं की हे चांगलं लावलंय, मस्त लावलंय. ठिबकला आणि बटन घ्यायचं ठिबकला किती खर्च आला? ठिबकला म्हणजे किती खर्च म्हणजे आपली झाडाचं किती त्या हिशोबावर असते हा हा तेच की पायपा हे वाढणार सगळं. तुमच्या 200 झाडं म्हणलं तुम्हाला 2 मिनिटं होती तुमचं. हा एक आम्हाला बी तसं लावायचं काय नाही रे. पण काय होतंय त्याला पुरा दिवस लागतो द्यायला आपला. हां. आणि आम्हाला तसं चालत नाही ना, सारखं शेताकडे बी पळून चालत नाही, सारखं कामं हातातली सोडून बी इकडं तिकडे जाता येत नाही कुणाला. नाही बरं ती नाही एवढं घाण येणार नाही ते. हा चांगला शेत तुमचं. ते काळ्या मातीच आहे ना, काळ्या मातीत काय होतंय गवत लय येतंय, भरतंय लय. होय. हा आता एवढं काढलं आम्ही मातीत बाग नाही फणपत. नाही. फणपती हा? चांगली आपल्या ह्याच्यात नाही फणपत. हो. माळाला म्हणतात ना माळ पाहिजे रान तुला. रान तेलकट येतं. तुम्ही जात होता का आमच्या हा काळ्या रानात चांगली काय? आमच्या शेतात खालतं जात होतो ना. बघा बागा किती झाले ते. तेलकट नाही आता. हा मी म्हणते काय हे असं हे रानात आता तेलकट हे येतं. रान नाही बरोबर. ती काळी रानच चांगली. काळं रान चांगलंच असतंय, फक्त कसं आहे पावसाळ्यात जरा आमच्या वडिलांच्या फक्त नाही. पाणी निघून गेलं पाहिजे 5-7 हा निचरा झाला पाहिजे पाण्याला. हा मित्रांनो झाला का काय नाही. निचरा झाला. गाईज हिर बघा किती छान आहे. हा. आपलं सैराटची हिर आहे बघा, सैराट पिक्चर मधली हिर. होय. हे आमच्या आत्तीच्या मुलांनी बांधलेले आहे. आता ते बोललाय तुम्हाला दाखवेल आणि तुम्ही बघचालच. हे बघा किती छान बांधलं आणि फुल आहे. 5-6 हे पाणी मग मनाने येते तिथलं का आणून इथं सोडलेलं आहे मोटरनं? खालनं येते उकळ्यान. चांगलं आहे ना? खालनं येते. पाझर आहे ना चांगला? हा पाझरूनच आहे. पाझर चांगला आहे आणि हिरीला, आहे असं पाणी कधी उन्हाळ्या पावसाळ्या हालत नाही. चांगला आहे. देवाचा आशीर्वाद, आपल्या घरच्यांचा आशीर्वाद, हा. आई वडिलांचा आशीर्वाद पहिला असतो. होय की. त्यांना चांगलं ठेवलं, त्यांना 2 रुपये साठी जपलं, त्यांची काळजी घेतली ना, ती आशीर्वाद लय मोठा आहे. होय की. त्यांना का म्हणजे ना 5-7 वर्ष हिर आहे. हा 7 लाख रुपये तर सरळ गेले ती बघा. 7 लाख रुपये होय जातंय. मग आपल्या जीवाला आपण जरासा आराम करत नाही हा. तेव्हा सुख आपलं बाजूला ठेवून आपण हे करत असतोय, करत असतो. तेव्हा मग ही सुख मिळतंय आपल्याला. हा, स्वप्न. जर फक्त आपण आपल्या जीवाला बघितलं ना, आपले कपडे लत्तान दागिनं हिंडायचं फिरायचं बघितलं तर होत नसतं. नाही, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. तसं हे काम आहे. हा. आधी कष्ट करा, देव तुम्हाला फळ देणारच देणार. देणार. तर गाईज बघा किती छान आहे. इथं पण हे बघा डाळिंबाची बाग किती छान लागले, मस्त आहे, एकदम मस्त आहे. चला जाऊया आता. हा, चल. छान बांधल्या हिरे, एकदम मस्त बांधल्या. कोई भी बघा गाईज आम्ही ना, आमचं औषध खरं गाणी आहेत आणि निसर्ग. हा चला जाऊया. राहू दे आता जे आलं तिला भेटूया आपण. तन्वी इकडे या. केवढी झाली ओळखणार नाही मला. हा प्रशांतच दिसून राहिले मला. हा तन्वी बरं आहे का? तुला शाळेला कितवीला आहे? हा चौथीला 4थीला गेले. एवढी एवढी होती छोटी. ती आरशी कितीला आहे? ते आता कुठं आहे? इकडे या. गाडी आहे गाडी.
शाळेला इथे येता काय लवकर येता तुम्ही तू आमच्या तन्वीला भेटायला आलती मी म्हणलं शाळेत आल्या का बघूया आणि तन्वीला भेटूनच जायचं छोटी असताना बघितलेलं आहे सिया आणि हे बहिणी आहे त्या ही आमच्या सियाची बहीण आहे तर आता जातो चला हां बाय बाय करा बाय सिया हे दोघी बहिणी आहेत याची चुलत बहीण आहे की नाही? चला हर्षू तन्वी हर्षूला सांग घेऊन जावा व्यवस्थित ना घरी गाडीला जाता ना हा. त्यांचं काम तिथे एका साईडलाच बसत जावा रस्त्यावर नाही येऊन रस्त्यावर थांबायचं नाही हां काळजी लागते ना घरातल्यांना शाळा सुटली की तिथे एका कडेला बसायची चांगले लोक आहेत ना तिथे बसताय आपल्यावाले पहिल्यापासून पहिल्याच घर आहे मला माहिती आहे की आम्ही लहानपणी यायचं हे पहिलं घर आहे इथं आधार होता ह्या रस्त्याला हे नाही होतं ना तर चांगलं वाटायचं इथं म्हणजे रस्त्याला आलं ना तर भीती वाटत नव्हती त्यांच्या घरामुळं त्या काकूंचं घर आहे ना तिथं तर चला जाऊया आता हॅलो जकेरे सवरणे चला जकेरे सवरणे बघतो जकेरे सवरणे बसून घ्यायचं इकडे हॅलो जकेरे सवरणे अश्विनी आबा सरकार चालन तानाजी सरकार अर्चना नाना सरकार रंजना मच्छिंद्र सरकार काजल राम सरकार चंद्रकला संभाजी सरकार सारिका शिवाजी सरकार सगळे जुने आपले जुनं ती सोनं आहे जुन्या माणसांना सगळ्यांना घ्यायचं आपल्या व्हिडिओ अशी दिसत नाही ती टोपीवाली हा जुनी माणसं ग असे आज्या ही दिवस गेला दिवस नवरदेवाचे कपडे घेऊन जावा नवरदेवाचे कपडे घेऊन जावा घरात नवरदेव लवकरात लवकर तयार होऊन बाहेर यायचंय पांडुरंग गुरव कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर म्हणतात शौर्या दीदी आली का घरी दीदी आली का की मला त्या आजीनं आमच्या संगत व्हिडिओ बनवला म्हणलं पुरीला असतात का काय बघूया म्हणलं आमच्या जवळ किती भटकलं गुरव पांडुरंग गुरव कुठे असतील त्यांनी ताबडतोब पांडुरंग गुरव आई आमची सरगराची आई असं आता हडकून गेलं हां हां मी सांगलीच असते सांगलीच आहे हां आता योग आकुल्या वेळ लावू नका बरं का दोन ठेवण्यात यावे चला काही जातात जेवायला बसल्या या जेवायला आम्ही तळवाडीचं आहे पण शेती तर आहे पण पडे काय आम्ही माने आहेत ना आमच्या शेजारी त्यांनाच आता तुम्ही दिसताय सद्गुरु ज्ञानेश्वराची बोला पुंडली गवरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय घ्या घ्या